शेतकरी बंधूंनो, जमीन आणि आसमान काय असतं आता नवरत्न गोल्ड मारल्यानंतर, कृषी गोल्ड मारल्यानंतर काय रिपोर्ट मिळतो ते आपण आता जागेवर बघू मित्रांनो. आता जर बघितलं आपण तर हा जो काही प्लॉट आहे आता शेजारी, इथे नवरत्न गोल्ड वापरलेला नाहीये, बरोबर माऊली? हो. आणि इकडे जर बघितलं, इकडे पाठीमागं बघा कांद्यांची मानी पाती एकदम कडक झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सांगशाल का नवरत्न गोल्ड मारलेलं आहे. आता सत्य परिस्थिती काय सांगा भाऊ, इथं काय झालं? रिझल्ट जे औषध मारलेलं आहे आपण नवरत्न कुची गोल्ड त्याला रिझल्ट एकदम भारी आलेले आहे. आलेले. हो. आणि इकडे जर बघितलं आपण, वापरलेले नाही तिथे रिझल्ट नाही. न मारण्याचं कारण काय? अजून त्याला आपल्याला औषध आणायचं आहे ते असं. औषधच संपून गेलं हो, होतं. औषध संपले. आता जर बघितलं हो. दोन्ही बाजूला मारलं आणि मध्येच राहून गेलं हो. होतं, तर तेवढ्या ठिकाणी मित्रांनो 100% बदल. आता पाटील साहेबांच्या हातात कांदा आहे. आपण आलेलो आहे पाटील ॲग्रो लासलगाव एजन्सीवरून आलेलो आहे. पाटील साहेब, आता सर्वात महत्वाचं काय बदल वाटतं दोन्ही कांद्यांमध्ये? फार मोठा बदल आहे. हं. आता ह्या कांद्याची मुळी पहा आणि ह्या कांद्याची मुळी पहा, मुळींची संख्या हं. आणि याचं आता पाती मन तयार व्हायला लागलेलं आहे. आणि हा आहे तिथेच आहे. हे रोपाच्याच परिस्थितीमध्ये बरोबर. अजून म्हणजे शेतकऱ्याला भेटताना डायरेक्ट आता मित्रांनो एवढा तुफान रिझल्ट भेटतोय, बघितलं का? जागेवर बघा तुम्ही, जागेवर आहे, लाईव्ह आहे, असं काय असं म्हणत नाही मी का एक महत्वाच्या ठिकाणी उपटलं. बघू शकता तिथं खाली कॅमेरा घेऊन दाखवा, ही रोपाची अवस्था आहे. आणि इकडेच कॅमेरा घ्या, कॅमेरा तसा घ्या, इथं दाखवा ही अवस्था बघा. आज कांद्याच्या मानीपाती बनलेल्या आहे. घ्या परत कॅमेरा पाठीमागं. भाऊ मला एक सांगा, आता तुमचं बाकीच्या शेतकऱ्यांसंदर्भात, बाकीच्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील? योग्य मार्गदर्शन आहे आपल्या सरांचं, कुशल सरांचं. हं. वापरले गेले पाहिजे कृषी गोल्ड नवरत्न गोल्ड प्रोडक्ट जास्त वापरले गेले पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे बी जे काही प्रोडक्ट आहे ते पण हो, वापरले ते पण पाहिजे. वापरले गेले आता तुम्ही पाहिजे. दुसरी फवारणी लगेच टाकणार आहे, बरोबर हो, आहे? टाकणार आहे. आता ही फवारणी देऊन किती दिवस झाले? याला 10 दिवस झाले. 10 दिवसात हो, रिझल्ट 10 भेटला दिवसात. 100%. 3 दिवसात रिझल्ट आपल्याला चालू झाला एकदम काढून पूर्णपणे. येण्यासाठी. आणि आपण जर बघितलं टोमॅटो साठी वापरलं तुम्ही, काय रिझल्ट मिळाले? टोमॅटोला एकदम भारी result. 100%. हो, एकंदरीत प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं वापरले गेलंच पाहिजे. पाहिजे, बरोबर आहे. मित्रांनो, अधिक माहितीसाठी लासलगाव मार्केटमधून तुम्ही बघत असाल तर पाटील ॲग्रो एजन्सीला पूर्णपणे मटेरियल अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही पर्च करू शकता. आणि बाकी ठिकाणी अवेलेबल कुठं कुठं आहे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा की कुठं कुठं मटेरियल अवेलेबल आहे. तुमचा तालुका निवडा, जिल्हा निवडा, तिथून तुम्ही मटेरियल घेऊन येऊ शकता, बरोबर आहे की नाही पाटील साहेब? बरोबर. आता पाटील साहेब पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगतीलच त्यांना अजून बाकीच्या शेतकऱ्यांनी काय रिस्पॉन्स मिळाले, बाकीच्या ठिकाणी शेतकऱ्यांचा काय प्रतिसाद मिळतोय. कारण की आता अजून प्लॉट व्हिजिट भरपूर करायचे आपल्याला, बरोबर आहे की नाही पाटील साहेब? आज दिवसभर करायचं. दिवसभर प्लॉट व्हिजिटवरचे मित्रांनो. 100% तुम्ही प्रोडक्ट वापरा, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू. आणि एकंदरीत जो काही रिझल्ट आहे तो पण प्रत्यक्षात तुम्हाला दाखवायचं काम करू. आज प्रत्यक्षात काम करतोय आम्ही. जे कंपनीतून मटेरियल येतं किंवा जे बनवतो, जे बनवल्यानंतर फील्डवर आल्यानंतर त्याचा जो काही फीडबॅक होत नाही तो प्रत्यक्षात आम्ही फीडबॅक घेतोय, बरोबर आहे? 100%. हा फीडबॅक खूप गरजेचा आहे. आणि तुम्हाला काय रिपोर्ट वाटतो तो कमेंटद्वारे कळवा. जरी तुमच्याकडे येणं शक्य नाही झालं तर कमेंटद्वारे कळवा. भाऊ, धन्यवाद.